बेळगावसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कन्नड नामफलकांची सक्ती करून दुकाने, व्यापारी आस्थापनांवर कन्नड भाषेतील फलक लावण्याची मागणी करत कन्नड व्यतिरिक्त अन्य भाषेतील फलकांची नासधूस करणे, त्यासाठी दादागिरी करून व्यापाऱ्यांना तसेच मराठी भाषिकांना वेठीस धरणे असे प्रकार काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहेत. त्यातच सरकार देखील कायद्याद्वारे कन्नड नामफलकांची सक्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. या संघटनांच्या कार्यकर्त्यांविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती नेते व कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनार्थ घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. बेळगाव कारवार निपाणी विदर्भ संयुक्त महाराज बेळगाव कारवार निपाणी विदर्भ संयुक्त महाराज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय. निदर्शनानंतर कन्नड सक्तीच्या विरोधात तसेच सक्ती करणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. बघा, गेले 2 महिने बेळगावातील व्यापारी संघटना आणि व्यापाऱ्यांच्या वरती संस्थावरती कन्नडमध्ये बोललो अशा प्रकारच्या सूचना काही अधिकाऱ्यांच्या असतात आणि त्या अधिकाऱ्यांपेक्षा सुद्धा काही कन्नड संघटना तिथं जाऊन दादागिरी करतात. आमचं म्हणणं काय आहे की 1956 हा प्रश्न निर्माण झाला. आम्ही इथं कर्नाटकात राहू इच्छित नाही आहे. 1956 पासून 2004 पर्यंत आम्ही वेगवेगळी आंदोलनं केली. त्यावेळेला पार्लमेंटमध्ये ज्या वेळेला प्रश्न निर्माण रेज करण्यात आला त्या वेळेला पार्लमेंटनं सांगितलेलं आहे की हा प्रश्न सोडवायला पाहिजे. दोन्ही मुख्यमंत्र्यांना बसून चर्चेनं हा सोडवा अशा प्रकारचं पुस्तक. पण 2004 पर्यंत हा प्रश्न चर्चेनं सोडला गेला नाही. म्हणून महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही कर्नाटकाची बाजू मांडण्यासुद्धा हजर झालेला. मग अशा प्रकारे पेंडिंग सुप्रीम कोर्टामध्ये केस असताना तुम्ही हा कायदा अंमलात आणू शकता का? या बघा, आमचं म्हणणं काय, 865 केटी बेळगाव शहर, निपाणी, खानापूर याच्यासहित 865 खेड्यामध्ये हा कायदा तुम्ही लागू करा. आणि कायदा लागू करताना अधिकारी गेले तर त्यांना आम्ही तुम्ही काय असेल तर विनंती करा, लेटर द्या. परंतु जर दादागिरी करणारे काही संघटना तिथे जात असतील तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. आणि त्यावेळेला जो लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण होईल त्यावेळेला जबाबदारीमध्ये सरकारची होईल. कारण हा प्रश्न डिस्प्युटेड आहे, हे केंद्रानं मान्य केलेलं आहे, सुप्रीम कोर्टानं मान्य केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही हा कायदा इथं लागू करा. आपण या एरियापासून तुम्ही दुसऱ्या पूर्ण कर्नाटकमध्ये पाहिजे ते कायदे आमचं काही नाही. एकदा का सुप्रीम कोर्टानं हा भाग कर्नाटकाचा किंवा महाराष्ट्राचा हा डिक्लेअर केलं तर त्याप्रमाणे त्या राज्याचे कायदे लागू होतात. पण गेली 67 वर्ष हा अनिर्णित आहे. ते केंद्राच्या नाकर्तेपणामुळे आहे. पण त्यामुळं कर्नाटकानं इथं हा कायदा लागू करू नये असं आमचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे तुम्ही अधिकाऱ्यांना, कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना कळवा. आणि त्याचबरोबर जे कोणी गेल्या 2 महिन्यात दादागिरी करून बोर्डाची हानी, मराठी बोर्डांची हानी केलेली आहे त्यांच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. अन्यतः येत्या 15 दिवसामध्ये या गोष्टी झाल्या नाहीत, ती ऑर्डर मागे घेतली नाही किंवा त्या लोकांच्यावर गुन्हे दाखल केले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, मोर्चा काढावा लागेल. आणि त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण होईल त्याला प्रशासन जबाबदार. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आपण पाहतोय की या सीमाभागामध्ये असणाऱ्या मराठी जनतेवरती, मराठी भाषिकांच्यावरती हे काही कन्नड प्रवृत्तीशी गुंड आपली दादागिरी दाखवत आहेत की ज्या ठिकाणी मराठी भाषेतील बोर्ड आहेत ते बोर्ड काढावेत आणि त्या ठिकाणी कन्नड बोर्ड लावावेत अशी त्यांनी जबरदस्ती करतायत. मी प्रशासनाला एक विनंती करू इच्छितो तुमच्या माध्यमातून की हा जो प्रश्न आहे हा आता कोर्टामध्ये सुरू आहे. तर कोर्ट काय निर्णय देईल त्याच्यावरती नंतर पुढं बघायला येईल. परंतु
आता ज्या ठिकाणी आम्हाला जी आपली भाषा जमते, आम्हाला जी आपली भाषा येते त्या भाषेमध्ये आमचे जे बोर्ड्स आहेत, आमचा व्यवहार आहे त्याच्यावरती कुणीही गडांतर आणू नये आणि ज्या कुणी गुंडांनी जे मराठी बोर्ड काढायचं काम त्या ठिकाणी करू पाहत आहे त्यांच्यावरती कडक कारवाई प्रशासनानं सरकारनं घ्यावी हीच विनंती मी सरकारला आणि DC साहेबांना करू इच्छितो. आम्ही कर्नाटकाच्या कायद्याला विरोध का करतो तर हा भाग कर्नाटकाचा नाही आहे. आम्ही कर्नाटकात राहू इच्छित नाही. याच्यासाठी गेली 67 वर्ष मी आंदोलन केलोय आणि ज्या ज्या वेळेला हा प्रश्न पार्लमेंटमध्ये रेज करण्यात आला आमच्या महाराष्ट्राच्या खासदारांनी त्या वेळेला केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे की हा प्रश्न सोडवायला पाहिजे. हा प्रश्न दोन्ही मुख्यमंत्र्यांनी बसून सोडवावा असा त्यांनी प्रत्येक वेळेला उत्तर देताना सांगितलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न आहे, ही एरिया डिस्प्युटेड आहे हे केंद्रानं मान्य केलेलं आहे. पण दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून हा प्रश्न सुटला नाही. म्हणून आंदोलनाने हे सगळी मार्ग थकल्यानंतर महाराष्ट्र सरकार 2004 साली सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं असताना कर्नाटकाचे कायदे हा डिस्प्युटेड एरिया असताना, वादातीत प्रश्न असताना, एखाद्या प्रश्नाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केस असताना त्या भागामध्ये कर्नाटक सरकार आपले कायदे अंमलात आणू शकत नाही ही आमची भूमिका आहे. आणि त्याप्रमाणे जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांनी हे आपलं कायद्याचं अंमलबजावणी करणारं बंद करावं. एकदा हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागला, महाराष्ट्र कर्नाटक काही असू दे त्याप्रमाणे त्या राज्याचे कायदे त्या ठिकाणी लागू होतील. परंतु दुर्दैवानं अधिकाऱ्यापेक्षा काही कन्नड संघटना आपल्या मराठी व्यापाऱ्यांना, मराठी संस्थांना त्रास द्यायचा प्रयत्न करायला लागलेत. काही लोक तर त्यांना पोलिसांच्या संरक्षणामध्ये अशा प्रकारचं काम करताना दिसून आलेले आहेत. पण हे बंद करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा त्यांना जशास तसं उत्तर द्यायला मराठी माणूस कमी पडणार नाही हे प्रशासनाने लक्षात घ्यावं. 25 जानेवारीच्या आत या सगळ्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर 25 जानेवारी नंतर आपण भव्य असा मोर्चा करून या आपल्या आंदोलनाला दिशा देऊ, रस्त्यावर उतरू आणि त्यावेळेला जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार हे प्रशासन राहील एवढं आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि मराठी माणसानं याच्या पुढं एकत्रित येऊन, संघटित होऊन आपली ताकद या कर्नाटक सरकारला दाखवणं, आपली महाराष्ट्र जायची इच्छा व्यक्त करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे या ठिकाणी नमूद मी करू इच्छितो. या आंदोलनात माजी महापौर व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस ॲडव्होकेट MG पाटील, मनोज पावशे, मदन बामणे, विकास कलगडगी, RI पाटील, रामचंद्र मोदगेकर, कृष्णा हुंदरे, DB मोहनगेकर यांच्यासह बेळगाव शहर व तालुका तसेच खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.